नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर. पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या पर्यावरण शाळेची सुरुवात झाली आहे. तर त्या खुल्या पर्यावरण शाळेचं आज पहिलं सत्र आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे पर्यावरण आणि मी, आणि आज आपल्यासोबत हा विषय मांडण्यासाठी आहेत प्राध्यापक श्री विद्याधर वालावलकर. प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांचा थोडक्यात परिचय. त्यांनी फिजिकल केमिस्ट्रीमध्ये मास्टर्स केलेला आहे मुंबई युनिव्हर्सिटीमधून आणि जर्नलिझममध्ये डिप्लोमा सुद्धा केलेला आहे. ते पर्यावरण दक्षता मंडळाचे फाउंडर मेंबर आहेत आणि उपाध्यक्ष देखील आहेत. ठाण्याच्या विद्याप्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये त्यांनी बरीच वर्ष सिनियर लेक्चरर म्हणून नोकरी केली आणि आता ते पूर्ण वेळ त्यांनी आता आपला पर्यावरण दक्षता मंडळासाठी डेडिकेट केलेला आहे. ते इंडो फ्रेंच टेक्निकल असोसिएशन आणि इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे लाईफ मेंबर आहेत. त्यांनी 2001 मध्ये व्हेहिक्युलर ट्रॅफिक पोल्युशन इन ठाणे सिटी असं पुस्तक लिहिलं होतं आणि ते पर्यावरण दक्षता मंडळाचं आपलं पर्यावरण नावाचं एक मॅगझिन आहे जे गेली 20 वर्ष पर्यावरण शिक्षण घरोघरी पोहोचवण्याचं काम करतं. तर त्या मॅगझिनचे ते संपादक देखील आहेत. ओव्हर टू यू सर. काय हो नवीन काय असं विचारणारे प्रत्येक जण नेहमी आम्हाला विचारत असतात की काय हो पर्यावरणात नवीन काय करताय. म्हणजे त्यांची अशी अपेक्षा असते की पर्यावरणाचं सगळं जे काम आहे ना ते पर्यावरणाचं सगळं काम हे आम्ही करायचं, म्हणजे पर्यावरणाच्या कार्यकर्त्यांनी करायचं आणि बाकी सगळ्यांनी त्यांना म्हणत राहायचं की अरे वा वा चांगलं चाललंय, अरे वा छान छान चाललंय. परंतु अशा प्रकारे सगळ्यांच्या सहभागाशिवाय पर्यावरणाचं काही कामच होऊ शकत नाही यांच्यावरती त्यांचा विश्वास बसत नाही. त्यांना असं वाटतं पर्यावरणवादी कार्यकर्ते, पर्यावरणात शिक्षण घेणारे लोक, हे राज्यकर्ते या सगळ्यांनी मिळून हे पर्यावरणाचे प्रश्न सगळ्या लोकांसाठी सोडवून टाकले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये इतरांचं काही कॉन्ट्रीब्युशन असू शकत नाही. तर या सगळ्या गैरसमजांच्यामुळे आपल्याकडची पर्यावरण चळवळ जी आहे ना ती पर्यावरण चळवळ सशक्तपणे उभी राहताना अनेक प्रकारच्या मर्यादा उत्पन्न होतात. त्याच्यामध्ये या प्रतिक्रिया व्यक्त करताना या सगळ्यांचं मत असं कदाचित नसतं की या सगळ्यापासून आपण दूर पळून जावं, पण सोयीस्करपणे त्या वेळेला अशा प्रकारचं लॉजिक उभं करून आपण त्याच्यापासून वेगळे आहोत असं दाखवायचा प्रयत्न आपण करत असतो. जेव्हा कळतं ना कुठल्या तरी एका विषयातनं की पर्यावरणाचा विषय आपल्या दैनंदिन जीवनाशी अगदी पक्का बांधलेला आहे, त्यावेळेला परिवर्तनाला सुरुवात होते आणि नंतरचं जे परिवर्तन असतं ते अत्यंत चांगलं असतं. तर अशा प्रकारे आपलं जीवन पर्यावरणातल्या अनेक गोष्टींशी जोडलेलं आहे हे समजून सांगण्याचा एक प्रयत्न म्हणजे ही पर्यावरण शाळा. पर्यावरणाच्या रचनेमध्ये आपल्या सगळ्या म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सभोवतालचं जे आहे ना या सभोवतालच्या सगळ्या गोष्टीशी आपण जुळवून घेणं म्हणजे आपलं जगणं असतं. बरोबर आहे की नाही. म्हणजे ते घड्याळाशी असेल, ते रेल्वेशी असेल, ते आपल्या ऑफिसशी असेल, ते आपल्या दैनंदिन शिक्षणाशी असेल, त्याच्याशी जुळवून घेताना आपण जे सगळं काय करतो त्याला ते करत असताना आपण जेवढ्या जेवढ्या गोष्टींच्या सवयी लावून घेतो, जेवढ्या जेवढ्या गोष्टी रेग्युलर प्रॅक्टिस करतो किंवा जेवढ्या जेवढ्या गोष्टी नियमितपणे करायचा प्रयत्न करतो त्यातनं आपली जीवन पद्धती सहजपणे डेव्हलप होते. म्हणजे शहरातली वेगळी असते, खेडेगावातली वेगळी असते किंवा आपण एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलो तर त्याची आपली काही पद्धती वेगवेगळ्या असतात. या सगळ्या पद्धती डेव्हलप होत असताना आजूबाजूच्या परिस्थितीशी आपण काय कसे जुळवून घेतो आणि त्याच्यामध्ये जुळवून घेत असताना आपल्या सभोवतालची सजीव सृष्टी किंवा निर्जीव सृष्टी किंवा त्याच्यामधल्या रचना यांच्याशी आपण जुळवून घेताना जे काय करतो त्याच्यात येणाऱ्या अनुभवातनं आपल्या डोक्यामध्ये काही संकल्पना तयार होतात आणि त्या संकल्पना आपण जीवनभर सहजपणे करत असतो आणि त्याच्याप्रमाणे आपण जगतो. आता हे जगताना जर आपण प्रायमरीली या सगळ्या संकल्पना पर्यावरणाशी जोडून घेतल्या नाहीत तर आपण अनेक अपर्यावरणीय प्रॅक्टिसेस आहेत त्या आपल्या जीवनाशी पक्क्या जुळवून घेतलेल्या असतात आणि म्हणून त्याच्यातनं सर्व प्रकारचा ऱ्हास जो होतो तो ऱ्हास परमनंट होत राहतो. म्हणजे उदाहरणार्थ मी ठरवलंय की मी ऱ्हास किंवा स्वच्छतेची माझी संकल्पना ही माझ्या घराच्या 4 भिंतीच्या बाहेर मी जेव्हा कचरा टाकीन तेव्हा माझं घर स्वच्छ झालं. आता माझं घर हे या सगळ्या परिसरातला अत्यंत छोटा भाग आहे ना. माझ्या घरातला कचरा जेव्हा मी माझ्या घराच्या बाहेर टाकतो त्यावेळेला बाहेर टाकल्यानंतर तो बाहेरचा जे काही माझा परिसर आहे तो परिसर अस्वच्छ होतोय आणि तो जर अस्वच्छ राहिला तर इतरांना त्याचा त्रास नक्की होणार आहे. पण मी माझं घर स्वच्छ ठेवायच्या नादात जर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग कसं काय चालेल साहेब. म्हणजे
माझ्या घरामध्ये मी अजिबात थुकत नाही. माझ्या घरामध्ये मी इतस्ततः काही टाकत नाही. पण रस्त्यावरनं जाताना मी सहजपणे हातातली वस्तू रस्त्यावरती टाकतो किंवा प्रसंगी एखादी घाणेरडी गोष्ट रस्त्यावर दिसली म्हणून थुकतो. या सर्व गोष्टी अत्यंत सहजपणे होतात. आणि कसं असतं माहितीये का, आपल्या पुढची जी पिढी आहे ना, ती आपल्याला बघून डेव्हलप होत असते. एखादी गोष्ट आपण एखाद्या पद्धतीने केल्यानंतर आपल्या पुढची पिढी ही त्या पद्धतीने ती गोष्ट करायचा प्रयत्न करते. हॅबिच्युअल लर्निंग मधून आपण या सर्व सवयी आपल्या पुढच्या पिढीला संक्रमित करतो आणि यामुळे सर्वसाधारणपणे समाज आपण ज्या गोष्टी करत असतो त्या गोष्टी पुढच्या पिढीकडे हळूहळू संक्रमित करत राहतो. आणि म्हणून सर्व गोष्टींना किंवा सर्व सवयींना पर्यावरणात्मक बदलण्यासाठी आपण काही प्रयत्न करणं आवश्यक आहे. बघा कसं झालंय माहितीये का, की आपला सगळा समाज जो आहे ना, आपण एक मनुष्य केंद्रित व्यवस्था उभी केली आहे, ज्याच्यामध्ये पर्यावरण थोडंसं बाजूला आहे, मनुष्य केंद्रावरती आहे. आणि त्यामुळे माणसाला पाहिजे ते सर्व प्रकारच्या गोष्टी करताना अनेकदा आपण निसर्ग आणि पर्यावरणावरती अन्याय करतो. म्हणजे सगळ्यात पहिलं काय आहे, तर निसर्गाचा असा नियम आहे की कुठल्याही एक प्रकारची प्रजाती जी आहे ना, ती प्रजाती बहुसंख्येने एका ठिकाणी जर जन्माला आली तर तिथे काहीतरी फॉल्ट आहे, तिथे काहीतरी चूक आहे. आता सगळ्या जगभरामध्ये माणूस नावाचा एकच प्राणी हा अत्यंत मोठ्या संख्येने सेट झालेला आहे, पुनर्जन्म देतो आहे, मोठ्या प्रमाणाने समाज रचना करतोय, स्वतःसाठी फॅसिलिटी उत्पन्न करतोय, स्वतःसाठी वैज्ञानिक संशोधन करून स्वतःचं आयुष्य वाढवून घेतोय. आणि हे सगळं करताना तो इतर सर्व प्रकारच्या जैवसृष्टीवरती अत्यंत मोठा अत्याचार करतोय. हे आपण सगळ्यांनी मान्य केलेलं नाही. आपण मनुष्य केंद्रित व्यवस्था निर्माण केल्यामुळे आणि मनुष्य केंद्रित व्यवस्था स्वीकारल्यामुळे आपण पर्यावरण हे दुय्यम ठरवून मनुष्य केंद्रित जगायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज म्हणजे नदीवर किंवा ती जंगलामधून रस्ता काढायचा असला, नदीवर पूल बांधायचा असला, तर बिनदिक्कतपणे आपण कुठल्याही सजीवाची परवानगी न घेता माणसाने निर्माण केलेल्या ज्या काही यंत्रणा आहेत त्यांची एक सूचना किंवा त्यांना एक सूचना देऊन किंवा त्यांची परवानगी घेऊन बेधडक ते बांधून टाकतो. आणि मग फक्त समाधानाकरता कदाचित काही वेळेला वॉटरवेजच्या खालनं जायला त्या तिथल्या प्राण्यांना काही जायला किंवा जंगलातल्या प्राण्यांना जायला काहीतरी रस्ते वगैरे अशा प्रकारचं काही निर्माण करून आपलं समाधान करून घेतो. या सगळ्यामध्ये आता जो माणूस केंद्रित विचार आहे ना, हा माणूस केंद्रित विचार आपल्याला नेहमी पर्यावरणापासून लांब न्यायला उपयोगी पडतो. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सवयच लागली की माझ्या पद्धतीने विचार करायचा आणि म्हणून मी पर्यावरणापेक्षा वेगळा नाही आणि मी पर्यावरणाचा एक भाग आहे, अशा प्रकारचं शिक्षण आपल्या सर्व शिक्षणामध्ये कुठेतरी अंतर्भूत होण्याची आवश्यकता आहे, ज्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपण सगळ्यांनी जर अशा प्रकारचा प्रयत्न करायला लागलो आणि आपल्या थिंकिंग मध्ये अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी जर यायला लागल्या तर हळूहळू आपलं या संदर्भातलं जे थिंकिंग आहे ते थिंकिंग बदलायला सुरुवात होईल. बघा, आपलं पर्यावरणातलं स्थान आणि महत्व याच्या बाबतीत आपण जर वेगळ्या प्रकारचं थिंकिंग करू लागलो तर काय होतं बघा. म्हणजे आता आपण ना पर्यावरण म्हटलं की एक 4-5 गोष्टी आपल्या डोक्यात येतात. एक येतं पाणी, दुसरं येतं हवा, तिसरं येतं कचरा, चौथं येतं जैववैविध्य, है ना. आता हे चौथं जैववैविध्य आहे. पहिला विषय आहे तो पाणी आणि शुद्ध हवा आणि राहायला जागा, आपलं कसायला जमीन, अशा स्वरूपाचे विषय आहेत. या सगळ्यांमध्ये खरं म्हणजे समस्या कसली आहे हो, पाणी हे जे शुद्ध आहे ते पाणी अशुद्ध करणारा म्हणजे नैसर्गिक कारणांनी पाणी जे अशुद्ध होतं ते नैसर्गिक कारणांनी शुद्ध होतं. नैसर्गिक कारण सोडून इतर कारणांनी जे पाणी अशुद्ध होतं इतर प्रकारे शुद्ध करायला लागतं. आता हे इतर कोण आहेत, तर इतर फक्त मानवच आहे. म्हणजे नैसर्गिक कारणांच्या शिवाय इतर कुठल्या तरी कारणाने जर पाणी अशुद्ध होत असेल तर ते शुद्ध करण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर ती माणसाची आहे. म्हणजे मग ते पाणी अशुद्ध आपण करतो, तर आपण या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करतोय आणि केलेली ढवळाढवळ आपण निस्तरली पाहिजे एवढी जबाबदारी आपण स्वतः जर घेतली तर मग आपल्याला आपल्या सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी महानगरपालिकेला जास्त टॅक्सेस द्यायला वाईट वाटणार नाही. अन्यथा वाईट वाटत राहतं. अन्यथा वाटत राहतं की महानगरपालिका माझ्याकडनं टॅक्सेस गोळा करते
मग ते सांडपाणी आहे ते महानगरपालिकेने योग्य प्रकारे त्याच्यावरती प्रक्रिया केलीच पाहिजे. असं वाटतं की माझा कचरा जो आहे तो मी निर्माण केलेला आहे, तरी सुद्धा मी टॅक्सेस भरल्यानंतर महानगरपालिकेने त्या सगळ्या कचऱ्याचं व्यवस्थापन केलंच पाहिजे. परंतु जेव्हा हजारो लोक, लाखो लोक किंवा एखाद्या महानगरातले त्याच्याही पेक्षा मोठ्या संख्येने लोक एखाद्या गोष्टीची निर्मिती करतात, जी निर्मिती म्हणजे कचऱ्यासारख्या गोष्टीची, जी निर्मिती ही संख्येवरती अवलंबून असते, ज्या निर्मितीमध्ये बहुतांश मानवाने बनवलेल्या वस्तूंचा कचरा असतो, त्या सर्व गोष्टींच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं हे जगडव्याळ काम आहे. आणि ते करण्याचा प्रॉब्लेमच आहे ना. पण आपण स्वतःला म्हणतच नाही की आम्ही आम्ही त्याचे जनरेटर आहोत. आम्ही असं म्हणतो की आम्ही आपला कचरा, आम्ही स्वच्छतेची संकल्पना बाळगणारे आहोत आणि त्यामुळे आम्ही सगळा कचरा योग्य पद्धतीने योग्य त्या ठिकाणी नेऊन टाकू, असंही आपण ठरवत नाही अनेकदा. अनेकदा असं होतं की माझ्या घरामधला सगळ्या प्रकारचा कचरा ही इतरांची समस्या बनते आणि काही दिवसांनी ती माझी स्वतःची समस्या बनते आणि तेव्हा आपण सगळ्यांना दूषण द्यायला लागतो. आणि म्हणून या सर्व प्रक्रियांशी म्हणजे माझ्याकडचं कचरा व्यवस्थापन, माझ्यामुळे होणारं हवेचं प्रदूषण, माझ्यामुळे होणारं जल प्रदूषण किंवा माझ्यासाठी करायला लागणारं जल व्यवस्थापन, माझ्यासाठी करायला लागणारं प्युरिफिकेशन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं स्वच्छीकरण किंवा माझ्यासाठी करायला लागणारं हवेचं स्वच्छीकरण, या सर्व गोष्टी या माझ्यासाठी चालल्या आहेत. म्हणजे मग मी इम्पॉर्टंट नाही आहे का त्याच्यामध्ये? म्हणजे खरं म्हणजे मी ओरिएंटेड सगळं चाललंय. करतोय समस्या मीच निर्माण आणि ती सोडवण्यासाठी मला सगळ्या यंत्रणा लावून परत ती मला सोडवण्यासाठी प्रयत्न करायला लागतोय. म्हणजे कचरा निर्माण मीच करतोय आणि कचऱ्याची विल्हेवाट करणारी निर्माण करायला लागणारी यंत्रणा लागून ती फक्त विल्हेवाट करून लावायची व्यवस्थापन मीच निर्माण करतोय. म्हणजे या सगळ्या समस्यांना पर्यावरणामध्ये अशी एक तरी गोष्ट दाखवा की जी निर्माण केल्यानंतर त्याची व्यवस्था अशी आहे की जी जी कृत्रिमरित्या निर्माण करायला लागते. कुठल्याही प्राण्याचं जन्म आणि मृत्यूपर्यंत म्हणजे माणूस सोडून जे काही गणित जोडलेलं आहे ना, त्या प्राण्याचं जे आता मनुष्य वस्तीच्या जवळ राहतात ते प्राणी सोडून द्या, पण जंगलामधल्या कुठल्याही प्राण्याचं जे गणित आहे ना, ते पूर्णपणे निसर्गाशी जोडलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही कृत्रिमरित्या काही करायचंच नाहीये. जे काय होतं ते सगळं अत्यंत नैसर्गिकरित्या होतं. माणूस नावाच्या प्राण्याने समाजाच्या निर्मितीनंतर स्वच्छतेच्या दृष्टिकोनातनं ज्या अनेक प्रकारच्या व्यवस्था उत्पन्न केल्या, अनेक प्रकारचं संशोधन केलं, त्यातून निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींची निर्मितीच माणसाने केल्यामुळे ती निर्मिती निसर्गाला कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब करता येत नाही किंवा त्याची विल्हेवाट लावता येत नाही. आणि ही सर्वात मोठी समस्या आहे. तुम्हाला मला माहिती आहे की आपली सर्वात मोठी समस्या सध्या आहे प्लास्टिकची. ते निर्मित झालं ना तेव्हा ते इन्व्हेन्शन होतं. अशा प्रकारची गोष्ट आपण शोधून काढलेली की जी गोष्ट नैसर्गिकरित्या म्हणजे निसर्गातल्या कुठल्याही फॅक्टर त्याच्यावरती हल्ला करू शकत नाही आणि ती डिस्ट्रॉय करू शकत नाही. त्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजत होतो. हीच भाग्यवान समजणारी गोष्ट आता सगळ्यात मोठं डोकेदुखी झाली आपली. आता आपण बायोडिग्रेडेबल प्लास्टिक करायला सुरुवात करतोय आणि परत एकदा त्याच रस्त्यावरती परत उलट वळतोय. हे सगळं जे चक्र चाललंय ना, हे सगळं चक्र ज्याला समजायला लागतं त्या माणसाला पर्यावरणाची जाणीव निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळे या सगळ्या चक्रांचा अर्थ काय? सगळं चक्राकार आहे किंवा सगळं एका सायकलमध्ये आहे. म्हणजे सायकल म्हणजे काय? पाण्याची सायकल म्हणजे काय? हवेची सायकल म्हणजे काय? कार्बन सायकल म्हणजे काय? नायट्रोजन सायकल म्हणजे काय? या सगळ्या वैज्ञानिक गोष्टी नाही आहेत. तर या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण केलेल्या अनेक गोष्टींना किंवा अनेक रचनांना अर्थ देणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून या सगळ्यांचा परिचय होण्यासाठी आपल्याला ही जी पर्यावरण शाळा आहे ती जर अटेंड केली तर अशाच प्रकारच्या सगळ्या गोष्टींचा परिचय आपल्याला सहजपणे होऊ शकतो. मी पर्यावरण साक्षर झालं पाहिजे, सगळ्यात पहिली गरज आहे. कारण ना अनेक प्रकारचे लेख वर्तमानपत्रात लिहून येतात. जर मी तो अविषय ठरवलेला असला ना तर मी ते ऐकायला पण जात नाही, मी वाचायला पण जात नाही. अनेक प्रकारचे विषय हे आपल्याला चित्रपटातून किंवा कुठल्या तरी भाषणातून किंवा कुठल्या तरी चर्चेमधून समोर येतात. परंतु मी असं म्हणतो की हा माझा पर्यावरणाचा विषय हा काही माझा विषय नाही म्हणून मी त्याच्यात डोकवत पण नाही. परंतु त्यातली टर्मिनॉलॉजी जर मला माहिती झाली, त्यातल्या सगळ्या प्रकारचे शब्द आणि व्होकॅब्युलरीची जाणीव मला जर झाली तर मला हळूहळू त्या विषयाचं गांभीर्य आहे ते पटायला सुरुवात होते. आणि हे सगळं परिवर्तन आहे ना, ते आपल्या हाडीमासी इतकं खिळलेलं आहे की
म्हणजे आपल्या हाडीमासी आपल्या स्वतःचं श्रेष्ठत्व इतकं खेळलेलं आहे की पर्यावरणाला आणि निसर्गाला आपला गुरु मानून आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन करायची प्रक्रिया आहे ना, ती सुरू करायला थोडा वेळ लागतो. पण जेव्हा केव्हा ते पटतं ना, त्याच्यानंतर आपल्याला कळतं की आपण काय गोष्ट करायची, कशासाठी करायची आणि काय गोष्ट कशासाठी करायची नाही. म्हणजे मी सायकल चालवावी का मी टू व्हीलर चालवावी का मी स्वतःची गाडी घेऊन चालवावी का मी पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करावा का मी स्वतःच्या पायाने चालत जावं. मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये तारतम्य नावाचा विषय निश्चित आहे. परंतु मी अधिक पर्यावरणा उपयोगी किंवा पर्यावरणा अनुकूल पर्याय केव्हा शोधीन, जेव्हा मला वाटेल की मी खरंच पर्यावरणाला याच्यातनं डॅमेज करतोय. मग मला कदाचित मला पडणारे जे कष्ट आहेत ना, ते कष्ट कमी त्रासदायक वाटतील, पण मी केलेलं जे काम आहे ना, ते मला अधिक अभिमानास्पद वाटेल. म्हणजे जर मी ते पर्यावरणा अनुकूल केलं असेल तर. मी इतकी वर्ष सायकल चालवतोय असं म्हणणाऱ्या माणसाला आपण वावा म्हणतो, परंतु ते फॉलो करायला काय अडचण आहे. ते फॉलो करताना जर आपण तशा स्वरूपाचं दीक्षा आपण इतरांना दिली तर हळूहळू लोकांना त्याच्यामध्ये आनंद वाटायला लागतो. खरं तर असंच आहे सगळ्या गोष्टीत. बघा, आपल्याला ना आत्ताचे जे नॅचरल अवस्थेमध्ये सगळ्या प्रकारचे तलाव आहेत किंवा नॅचरल अवस्थेमध्ये खाडी आहे किंवा नॅचरल अवस्थेमध्ये नदी आहे, तर तिच्या भोवती त्याच्या जवळ जायला आवडतं की नाही. त्याच्यात पाण्याचं निअरनेसचं सुख जे असतं ना, ते आपल्याला घ्यायला आवडतं की नाही. तर निश्चित आवडतं. पण तिथे कचरा टाकलेला असला तर आपल्याला घाण वाटते. मग कचरा स्वच्छ करण्याचा उपाय म्हणून काय, तर आपण ना कोणाला तरी सिमेंटिंग करायला प्रवृत्त करतो आणि मग स्वच्छ किनारा तयार होतो. म्हणजे काय होतं, तर स्वच्छ सिमेंटचा किनारा तयार होतो. जेव्हा सिमेंटचा किनारा तयार होतो ना, तेव्हा त्यातला निसर्ग निघून जातो आणि त्याच्यामध्ये एक घरासारखं किंवा आपल्या आजूबाजूला एक अननॅचरल टाईप ऑफ सिस्टम आपल्याबरोबर ती उभी राहते. मग काही दिवसांनी तेच आवडायला लागतं आपल्याला. आपल्याला असं वाटतं की स्वच्छता म्हणजे सिमेंट, स्वच्छता म्हणजे दगडाचं बांधकाम, स्वच्छता म्हणजे बांधकाम, स्वच्छता म्हणजे आर्किटेक्चर, स्वच्छता म्हणजे आर्किटेक्टने केलेल्या सर्वांग सुंदर रचना. आणि मग आपल्या सगळ्यांचं पर्स्पेक्टिव्ह हे निसर्गाच्या रचनेपासून लांब जाऊन हे कृत्रिम रचनेकडे जातं. आणि मग त्याच्यातनं अशा प्रकारच्या गोष्टी उभ्या राहतात की ज्या दिसायला तर चांगल्या असतात, परंतु त्या सस्टेनेबल नसतात. त्या दिसायला एकदम म्हणजे आपल्याला आनंददायक वाटतात किंवा त्याला सुंदर सुंदर रंग पण येतात, परंतु ते सगळे रंग नैसर्गिक नसतात आणि त्यामुळे त्या सगळ्यांच्या मर्यादा असतात. आणि काही दिवसांनी त्या एवढ्या करून दिसायला लागतात की त्या सगळ्या परत एकदा तशा स्वरूपाच्या जिवंत करायला लागणारा खर्च हा प्रचंड मोठा असतो. दुसऱ्या वेळेला काही दिवसांनी जेव्हा त्यांचा विनाश व्हायची वेळ येते, त्यावेळेला ते अत्यंत भग्न स्वरूपात उभे राहतात. परंतु एवढा विचार करतो कोण? आता आपण असाच विचार करतो की आता मला काय मिळतंय आणि आपण सगळेजण त्याच्या मागे धावत सुटतो. तलावांच्या सौंदर्यीकरणाची संकल्पना येते, पण तलावाच्या कॉन्झर्वेशनची कल्पना येत नाही. तलावाच्या संवर्धनाची संकल्पना येत नाही. खाडीच्या किनाऱ्यावरती अत्यंत सुंदर प्रकारचं काही स्ट्रक्चर निर्माण करायचं, अशा प्रकारची संकल्पना येते. खाडीचा किनारा आता आहे तोच नैसर्गिक अवस्थेत अधिक चांगला करायची कल्पना येत नाही. आणि दुर्दैवाने या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुंदरतेच्या मागे लागून म्हणजे कृत्रिम सुंदरतेच्या मागे लागून मी नावाचा माणूस हा या सगळ्या मूलतत्वापासून अत्यंत लांब जातोय. आणि म्हणून हे सगळं समजायला पाहिजे की नाही आपल्याला, आपण जे काय करतोय ते आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून आपण खरं म्हणजे अशा प्रकारच्या पर्यावरणाच्या वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे. अभ्यास केला पाहिजे. आपल्याला अनुकूल जगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कशा करता येतील याच्याबद्दलची चर्चा केली पाहिजे. अनेक गोष्टींवरती अनेकांचं मत वेगवेगळं असतं, ते मत त्या सगळ्यांकडून समजून घेतलं पाहिजे. समजलेल्या मतामध्ये योग्य प्रकारचे बदल करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लहान मुलांना मॉलमध्ये नेण्यापेक्षा लहान मुलांना जंगलामध्ये नेलं पाहिजे. या जंगलामध्ये नेलेल्या मुलांना जंगलाची जेव्हा आवड निर्माण होईल ना, तेव्हा पुढच्या पिढीला जंगल नावाचा विषय, त्याची सस्टेनेबिलिटी, त्याचा एक्झिस्टन्स याबाबत वेगळ्या प्रकारचं कुठलंही आपल्याला शिक्षण द्यायला लागणार नाही. ते आपोआप त्याचे शिक्षण त्याचं कॉन्झर्वेशन करायला तयार होतील. आणि अशा प्रकारे कॉन्झर्वेशन करायला तयार असलेली पुढची पिढी म्हणजे आपल्या नंतरचे लोक तयार करण्याचं काम हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. अन्यथा मोठे मोठे रस्ते राहतील, अन्यथा उंच उंच टॉवर राहतील, अन्यथा भले मोठे किनारे आहेत ते अत्यंत सुंदर सिमेंटने सजवलेले राहतील, परंतु या सगळ्यावरती जे जे नैसर्गिक लागतं
निसर्गाने उगवलेलं झाड, त्याच्यावर आलेली फुलं, त्याच्यावर आलेला फुलोरा, त्याच्यावरचा तजेला, त्याच्यावरनं येणारा सुवास किंवा त्याच्यावरनं येणारा वारा, त्याच्यातनं निर्माण होणारं बाष्प, त्याच्यातनं कमी होणारं टेम्परेचर, या सगळ्याला हळूहळू आपण मुकू. आणि मग फक्त रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर किंवा तत्सम वस्तूवरती किंवा विजेवर चालणाऱ्या गोष्टी, त्याचे लाईट्स, त्या लाईट मधनं दिसणारी सुंदरता, अशी आपली सुंदरतेची संकल्पना जी आहे ती सगळी बदलायला सुरुवात होतील. बघा कसं आहे माहितीये का, प्रगतीची संकल्पना जी आहे ना ती आपल्या आनंदाच्या संकल्पनेशी जोडली पाहिजे. प्रगतीची संकल्पना जी आहे ना ती अधिक चांगलं, ब्युटिफुल असं जोडण्यापेक्षा अधिक उपकारक, अधिक उपयोगी आणि अधिक निसर्गानुकूल अशा प्रकारे करण्याची आवश्यकता आहे. हे जे परिवर्तन आहे ना ते थोडंसं कठीण आहे, कारण एखाद्या सणाच्या वेळेला संपूर्णपणे लाईटने सजलेला किनारा हा बघायला गंमत वाटते की नाही. हा जेव्हा किनारा तेव्हा झगमगत असतो ना, त्यावेळेला तिथल्या हजारो झाडांवरती किंवा तिथल्या हजारो झाडांवरती लागलेल्या हजारो पानांवरती आपण अत्याचार करत असतो, कारण ते लागलेले लाईट त्यांना त्रासदायक असतात. त्या त्रासाने त्यांच्या जवळचे असणारे छोटे मोठे कीटक, प्राणी, पक्षी हे सर्व डिस्टर्ब होतात. यांचं पण ते हॅबिटॅट आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी एवढं मोठं परिवर्तन सगळ्या प्रकारचं समाजामध्ये आणि आजूबाजूच्या रचनेमध्ये करून सुद्धा त्याला सगळ्याला जे अकोमोडेट करून इथे राहिले ते सुद्धा प्राणी, पक्षी सगळे 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 इथून बाहेर जायला सुरुवात करतात आणि ते आपल्यापासून दूर जायला सुरुवात करतात. दुर्दैवाने या सगळ्याचा परिणाम असा होतोय की आपण माणूस नावाचा प्राणी हा एकमेव या जगात राहील आणि बाकी सगळे कोणी राहणारच नाही, अशा प्रकारची व्यवस्था हळूहळू उत्पन्न करतोय. या सगळ्याकडे लक्ष जावं म्हणून खरं म्हणजे पर्यावरणातलं माझं स्थान हे मी समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजण्याकरता हा सगळा आमचा जो अट्टहास आहे, आमचा जो प्रयत्न आहे की सर्व प्रकारच्या विषयांना आपण ऐकलं पाहिजे, त्यातलं विज्ञान समजून घेतलं पाहिजे. आणि यस, कसं आहे माहितीये का, या सगळ्यामध्ये माझ्या मनामध्ये प्रचंड प्रश्न येतो, म्हणजे तुम्ही म्हणता म्हणून ते खरं का, तर असे प्रश्न विचारले पाहिजेत. कारण अशा प्रश्नांना जेव्हा केव्हा कुणाकडनं तरी समर्पक उत्तर मिळेल ना, त्यावेळेला मी ते करायला तयार, आताही मी तयार आहे. आता मी पर्यावरणा अनुकूल जगायला तयार आहे, कारण मी माझ्या आयुष्यात काहीतरी ते सगळं जगलेलो आहे आणि आता जगावं असं वाटतं पण आहे. किंवा अनेकांना याच्यापेक्षा याच्यातल्या सगळ्या प्रकारच्या समस्या काय आहेत या अनुभवायला पण आलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल वाईट पण वाटतंय. म्हणजे आत्ता या क्षणाला आपण सगळेजण जी हवा आतमध्ये घेतोय आपल्या नाकाद्वारे, ही सर्व हवा ही अधिक पोल्युटेड आहे. आपण सगळेजण हे जाणतो. म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आता जे सिद्ध केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या हवेचा जो मानकांक आहे, म्हणजे जे काय आपण काउंट केलंय, तो काउंट हा आपण प्रदूषित हवा दररोज घेतो असाच आहे. आपल्याला अनेकदा आपल्या आजूबाजूला अनेक लोक असे दिसतात की जे अनेक दुर्धर रोगांनी आजारी पडलेले असतात, की जे त्यांनी कधीही त्यांच्याकडे हेरिडिटरी नसतात पण अचानकपणे त्यांना झालेले असतात. अपमृत्यू अनेक लोकांचे बघतो, अनेक लोकांना झालेले क्रॉनिक डिसीजेस बघतो, अनेक लोकांना कितीतरी पैसे त्यांच्या औषधावरती खर्च करताना बघतो. या सगळ्याचं कारण जे आहे ना, बदललेला निसर्ग हे निश्चित आहे. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं ना, तिथपर्यंत भरपूर उशीर झालेला असतो, कारण आपण त्याच्यामध्ये इतके दिवस राहिलेलो असतो की घेतलेल्या औषधांनी आणि काळजीने आपण परत एकदा मूळ अवस्थेत येणं हे भरपूर कठीण असतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते आपल्याला अनुकूल आणि आपल्याला उपयोगी असं करण्यासाठी प्रयत्न सातत्याने केला पाहिजे. आणि ते करण्यासाठी जर मन तयार करायचं असेल ना, तर अशा प्रकारचे वर्ग निश्चितपणे उपस्थित राहिलं पाहिजे. त्याच्यातून भरपूर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समजल्याप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे आपण काही बदल आपल्या स्वतःमध्ये करायला सुरुवात केली पाहिजे. बघा कसं आहे माहितीये का, आता मी जर तुम्हाला सांगायला लागलो की एक्स करा, वाय करा, झेड करा, तर प्रत्येकाबद्दल माझ्या मनात काही ना काहीतरी शंका असते. त्यामुळे याच्यामध्ये अनेक लोकांनी याच्यामध्ये अभ्यास सुद्धा केलेला आहे. एक अभ्यास मला माहिती आहे, तो मी सगळ्यांसमोर ठेवतो. दिलीप कुलकर्णी नावाचे एक इंजिनियर काही वर्षापूर्वी त्यांनी असं ठरवलं, काही वर्षापूर्वी म्हणजे 30 वर्षापूर्वी त्यांनी आपली नोकरी सोडली पुण्यातली आणि ते जाऊन दापोलीच्या जवळच्या एका गावामध्ये स्थायिक झाले. आणि त्यांनी असं ठरवलं की लोकांना प्रवृत्त करायचं की अशा प्रकारचं जीवन जगा की जे जीवन मला स्वतःला तर उपकारक आहेच, पण मी असं जीवन जगलेलं माझ्या आजूबाजूच्यांना पण उपयोगकारक ठरेल. म्हणजे मी स्वतःमध्ये शहरी जीवनात किंवा महानगरात सुद्धा जगताना असे काही बदल करू शकतो
की ज्या बदलांचा उपयोग हा मला स्वतःला सुद्धा आहे आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आहे. अशा प्रकारचं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी एक अत्यंत उत्तम पुस्तक हे त्याने लिहिलेलं आहे. ते आहे दैनंदिन पर्यावरण. जर या पुस्तकाची प्रत आपल्याला कुठे उपलब्ध झाली तर निश्चितपणे बघा, हा असं समजा की हा या अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि यातलं पान न पान वाचून काढा. जे जे पटेल ते करायचा प्रयत्न करा. जे पटणार नाही त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करा. जेव्हा प्रश्न उपस्थित करा तेव्हा त्याला कोणतरी उत्तर देईल. जे उत्तर पटलं तर परत ते उत्तर फॉलो करायला सुरुवात करा. आपल्यामध्ये जर परिवर्तन घडवायचं असलं ना तर प्रश्न विचारायला पाहिजे, त्याची उत्तर मिळवायला पाहिजेत. आपल्यापैकी प्रत्येक जणाने वैज्ञानिक व्हायला पाहिजे आणि म्हणून त्याची सुरुवात करण्यासाठी ही शाळा सुरू होत आहे. आणि या शाळेमध्ये अशा प्रकारची अनेक गोष्टी तुम्हाला भेटतील की ज्या गोष्टींचा तुमच्या सगळ्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अत्यंत चांगला फायदा होईल. मला असं वाटतं की मी या विषयावरती म्हणजे माझं या सगळ्या याच्यामध्ये काय स्थान आहे याच्यावरती बोललो. एकच फक्त गोष्ट बोलतो आणि मी थांबतो. ती आहे ग्राहकाबद्दल. मी ग्राहक आहे ना, मी उत्तम ग्राहक आहे. तर असं विचारायला हरकत नाही किंवा असं ठरवायला हरकत नाही की मी जेव्हा बाजारात जातो ना तेव्हा घेताना प्रत्येक वस्तू घेताना मी ती उचलून हातामध्ये धरीन आणि मग मी स्वतःला विचारेन की ही वस्तू जी आहे या वस्तूचा मी उपयोग केल्यानंतर म्हणजे किंमत जाऊ दे काही जाऊ देत, उपयोग केल्यानंतर या वस्तूचं रूपांतर कशामध्ये होतं आणि ते जर रूपांतर एक्स किंवा वाय प्रकारच्या गोष्टीमध्ये होणार असेल तर तो जो निर्माण होणारा कचरा म्हणजे मला न उपयोगी पडणारी गोष्ट आहे ती मी कुठे टाकणार आहे. त्याचं जर उत्तर माझ्याकडे नसेल ना तर आपण ती वस्तू निश्चितपणे नाकारली पाहिजे. ज्या ज्या वस्तूचं डेस्टिनेशन म्हणजे माझा उपयोग झाल्यानंतर कुठे टाकायचं ही जागा जर मला माहिती नसेल तर मग ती वस्तू मी घ्यायची जर थांबवली तर जवळजवळ 80% कचरा आपला कमी होऊ शकतो. इतक्या सोप्या सोल्युशनने त्याच्यातनं पैसे पण वाचतील, रिसोर्सेस पण वाचतील आणि त्याच्यातनं अत्यंत मोठ्या ज्या समस्येला आपण तोंड देतोय कचऱ्याच्या त्यालाही आपल्याला नीट पद्धतीने तोंड देता येईल. मला असं वाटतं की माझ्या आजच्या भाषणात सांगितलेल्या गोष्टीबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर त्यांनी मला प्रश्न विचारायला हरकत नाही. मी तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद वालावलकर सर. सरांनी अनेक विषयांना आज टच केलं आहे, बऱ्याच पर्यावरणाच्या विषयांना. सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे दिलीप कुलकर्णी यांचं पुस्तक. ते सर्वांनी नक्की वाचावं असं मी सर्वांना आवाहन करेन. दिलीप कुलकर्णींच्या सर्वच गोष्टी नाही पण निदान एक गोष्ट जरी आपण सर्वांनी फॉलो केली तरी बराच बदल घडू शकतो. त्यांनी बऱ्याच प्रकारात म्हणजे कचरा प्रदूषण म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन किंवा हवा प्रदूषण, जलप्रदूषण याविषयी सुद्धा बरीच माहिती आपल्याला सांगितली. आणि दोन प्रकारचे अप्रोच सुद्धा जर आपल्याला माहित असतील तर एक असतो अँथ्रोपोसेंट्रिक म्हणजे ह्युमन सेंट्रिक अप्रोच आहे आणि दुसरा जो आहे तो निसर्गाला मध्ये ठेवून अप्रोच आहे. तर आता जी डेव्हलपमेंट किंवा ज्या प्रकारचं सुरू आहे आता आपल्या बाहेर जगामध्ये बाजूच्या ते सगळं आहे ते अँथ्रोपोसेंट्रिक म्हणजे मानवाला केंद्रस्थानी ठेवून होणारा विकास सुरू आहे. तर हा थोडासा बदलून आपल्याला निसर्गाला केंद्रस्थानी ठेवून जो विकास करता येईल तो त्याच्याकडे वाटचाल करणं खूप गरजेचं आहे. त्यातूनच सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास ही टर्म उदयाला आलेली आहे. तर आपण सर्वांनी स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जरी बदल केला तरी आपण असं म्हणू शकतो की नक्कीच या खुल्या पर्यावरण शाळेचा त्या दृष्टीने सुद्धा फायदा झाला. तर आता हे सेशन क्वेश्चन आन्सर साठी खुलं आहे. जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये टाकलं तरी चालेल. एक प्रश्न आहे. तुम्ही मगाशी जल व्यवस्थापन किंवा म्हणजे वॉटर कन्झर्वेशन बद्दल उल्लेख केला. तर आत्ताच आपण पर्यावरण दक्षता मंडळातर्फे एक मोहीम सुरू केली आहे. ठाण्यातला जो जलस्रोत आहे तलाव तो वाचवण्यासंदर्भात. तर त्याबद्दल थोडं काही सांगू शकाल माझा तलाव मोहिमेबद्दल? हा, माझा तलाव हा एक त्याचा छोटा भाग आहे. म्हणजे आपल्या शहरातले असलेले तलाव हे माझी प्रॉपर्टी आहे. म्हणजे खरं म्हणजे माझ्या भोवतालचा निसर्ग, माझ्या भोवतालचे पशु प्राणी पक्षी अगदी कीटक सुद्धा ही सगळी माझे स्वतःच प्रॉपर्टी आहे अशा स्वरूपाची भावना. कारण आपण सगळे प्रॉपर्टीवरती काम करतो ना. माझं घर, माझं सोसायटी, माझं शहर, त्याच्या पुढे जाऊन माझा निसर्ग, माझे प्राणी, माझं
असंच माझा तलाव, माझी नदी, माझी खाडी अशा स्वरूपाची भावना आपल्यामध्ये निर्माण झाली तर किमान माझ्या घरासारखी माझी खाडी स्वच्छ राहील, माझ्या घरासारखं माझा तलाव स्वच्छ राहील, अशा प्रकारची संकल्पना. जर त्याच्यामध्ये कोणी डिस्टर्ब केलं तर मी त्याला विचारू शकतो. समजा तिथे कोणी घाण करत असेल किंवा त्या तिथल्या माशांना मारत असेल किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी विचित्र पदार्थ टाकत असेल तर मी त्याला हक्काने विचारू शकतो की बाबा माझं आहे तर तू हे काय करतोयस. अशा स्वरूपाची संकल्पना आपल्या मुलांच्या मध्ये आणि नागरिकांच्या मध्ये निर्माण व्हावी म्हणून आम्ही माझा तलाव नावाची एक मोहीम सुरू केलेली आहे की ज्या मोहिमेच्या माध्यमातून आपण शालेय विद्यार्थ्यांना त्या तलावाला त्या तलावाची ओनरशिप म्हणजे त्या तलाव त्यांना दत्तक द्यावा अशा स्वरूपाची संकल्पना मांडली. आता जवळजवळ 22 एक तलाव आज ठाण्यातले 22 शाळांनी दत्तक घेतलेले आहेत आणि त्या शाळातली मुलं जाऊन त्या तलावावरती अशा प्रकारचं सुपरविजन आता चालू केलेलं आहे. आणि आता ब्युटिफिकेशन ऑफ लेक्सची एक मोठी संकल्पना महानगरपालिकेने मांडलेली आहे. त्याच्यामुळे अत्यंत सुंदर तलाव सगळे आपल्या कदाचित हातात दिले जातील, परंतु त्या तलावाचं त्याच्या पुढे अजिबात एन्क्रोचमेंट होत नाही किंवा त्या तलावाचं अजून म्हणजे त्याच्या बाजूचं रुंदीकरण करून तो तलाव अजून छोटा होत नाही वगैरे या सगळ्या संकल्पनांकडे आपण जर लक्ष ठेवलं, त्याच्या आजूबाजूची हिरवाई जर जपली तर त्या तलावाचं तलाव पण जे आहे ते नक्की निश्चित तिथे राहील. म्हणून तशा स्वरूपाच्या कॉन्झर्वेशनसाठी आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. येस, धन्यवाद. तर या निमित्ताने सर्वांना आवाहन आहे की आपला माझा तलाव मोहिमेमध्ये सर्वांनी नक्की सहभागी व्हा. आणि हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय की ठाणे महानगरपालिका सुद्धा आपल्या या म्हणजे मोहिमेमध्ये आपल्यासोबत आहे आणि अतिशय पॉझिटिव्हली ते आपल्याला मदत करत आहे त्या सर्व मोहिमेमध्ये. तुम्हाला नंतर जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आपला व्हॉट्सअप ग्रुप आहेच. ओके, स्मिता गैसास मॅम, तुम्ही विचारू शकता प्रश्न. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. छान वाटलं आज ही खुली पर्यावरण शाळा ऑनलाईन झाल्यामुळे आता घरून पण अटेंड करता येईल असं. वा, प्रत्यक्ष येऊन तिथे जमेलच असं नसतं कधी कधी. बरोबर. येस, हे सगळे लोक तुम्हाला भेटतील, वेगवेगळ्या विषयावरती बोलतील आणि मेन म्हणजे सगळ्या विषयाचे म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट पासून ते ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत अनेक विषयांची तोंड ओळखीपासून ते त्यातल्या डीप अभ्यासापर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये येतील आणि प्रश्न सुद्धा विचारता येतील. बरोबर. तर मला एक ना हल्ली खूप असा जास्त प्रश्न पडतो किंवा वाईट वाटतं की छोट्या छोट्या घरगुती समारंभांमध्ये सुद्धा किंवा एखाद्या पब्लिक सभेमध्ये छोट्या छोट्या पाण्याच्या बाटल्या अतिशय जास्त प्रमाणात हल्ली वापरल्या जात आहेत. म्हणजे अगदी एका घोटाच्या किंवा छोट्या छोट्या बाटल्या आणि ते लगेच लोक टाकून देतात. तर अनेक वेळेला त्यातलं पाणी पण पूर्ण पित नाहीत. त्या तांब्या भांड किंवा आपली पूर्वीची पद्धत होती तांब्या भांड भरून ठेवायचं, ग्लास ठेवायचं, हल्ली कोणीच वापरताना दिसत नाही. बरोबर. कार्यक्रमात सुद्धा बाटल्या वापरल्या जातात. क्रेटच्या क्रेट आणून ठेवतात, लोक पितात, टाकून देतात. म्हणजे तेवढा तरी कचरा तिथे जमतो एका समारंभात. येस. तर त्याबद्दल काही म्हणजे गव्हर्नमेंटनेच हे अलाउ केलेलं आहे का? नाही, मगाशी जे मी म्हटलं ना, कमर्शियलायझेशन म्हणजे आपण ग्राहक झालोय ना. आपल्याला जर उपलब्ध पाणी इतर प्रकारे असलं म्हणजे तिथे एक माठ भरून ठेवलाय आणि त्याच्या बाजूला एक ग्लास ठेवलाय आणि त्याच्या बाजूला जर बाटल्या ठेवलेल्या असल्या तर अनेक लोक हायजीनच्या संकल्पनेच्या अनुसार त्या बाटल्या पिणं हे प्रिफरेबल ठरवतात. आणि त्याच्यामुळे मग लोक हळूहळू या सगळ्या गोष्टीकडे वळले. त्यातनं एक कमर्शियल स्ट्रक्चर चालू झालं. म्हणजे आमच्या लहानपणी तर प्रत्येक हॉटेलच्या बाहेर 10-12 ग्लास पाणी भरून ठेवलेलं असायचं की जे तुम्ही कुठेही जाऊन पिऊ शकता. इव्हन हॉटेलच्या आतमध्ये गेल्यानंतर तो अदबीने पाणी आणून द्यायचा. आता तुम्हाला पाणी विकत घ्यायला लागतंय. हे सगळं आपल्या कन्झ्युमरिझममुळे निर्माण झालेली गोष्ट आहे जी आपण ऍक्सेप्ट केली, सोसायटी पण सुद्धा ऍक्सेप्ट केली. आपण सहजपणे दुसऱ्याला सांगतो की जा 20 रुपये पटकन बाटली घेऊन ये. हे सगळं कन्झ्युमर अवेलेबिलिटी त्याची आहे आणि ती इझिली आपल्या पैशात मिळते आणि तेवढे पैसे लोकांकडे आहेत. त्यातनं ही सगळी सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे ही थोडीशी ती काय म्हणतात ती ही मोडणं सुद्धा प्रचंड कठीण टाईप ऑफ गोष्ट आहे. जेव्हा त्याची परचेस कमी होईल तेव्हा त्याचं आपोआप मॅन्युफॅक्चरिंग कमी होईल. मग त्याचं सगळ्या प्रकारची सिस्टम आहे ती हळूहळू दुसऱ्या साईडला जायची शक्यता आहे. नाही, पण जर ठेवलंच नाही तिथे अशी काही व्यवस्था तर लोक आपापल्या बाटल्या आणतील ना घरून. सांगता येत नाही ना. सध्याच्या काळात काही सांगता येत नाही. मुलांना सुद्धा शाळेमधल्या किंवा महाविद्यालयातल्या मुलांना सुद्धा आता असं कोणी कंपल्शन नाही करू शकत की तुम्ही एक्स गोष्ट करा किंवा वाय करू नका. मला असं वाटतं की स्वयंशिस्तीने याच्यातल्या पहिल्या गोष्टी होतील. कसं आहे, कुठलंही परिवर्तन व्हायचं असलं तर 2 प्रकारे होतं. सगळ्यात पहिल्यांदा लोकांनी स्वतःला पटवून घ्यायला लागतं की हे करायचं नाही.
आणि मग त्याच्यातनं एक प्रकारची चळवळ चालू होते आणि मग गव्हर्नमेंट तशा स्वरूपाचे रूल सुद्धा करू शकते. आता नुसते गव्हर्नमेंटने जर रूल केले ना तर त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही, कारण आर्थिक शक्ती जी आहे ना, जी म्हणजे रेग्युलर या पाण्याच्या ऍडव्हर्टाईज तुमच्या दूरदर्शनवरती किंवा टेलिव्हिजनवरती रेग्युलर येतात, एवढे सशक्त त्या कंपन्या आहेत पाण्याच्या मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या आणि विकणाऱ्या, त्या इतक्या पटकन याच्यातनं डायव्हर्ट नाही होणार. हे सगळं कमर्शियलायझेशनचं स्वरूप आहे आणि जे आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे शुद्धतेच्या आपल्या संकल्पनांनी किंवा हायजीनच्या संकल्पनांनी, त्या सगळ्या आपण त्या पूर्णत्वाला नेलेल्या आहेत की जे अवेलेबल आहे ते कमी पैशात विकत घेऊन आपण तशा स्वरूपाचा फॉलो करतो आपण ते, आणि त्यामुळे हे सगळं होतंय. मग त्याच्यामध्ये हळूहळू अनेक प्रकार वेगवेगळ्या निघाले, ज्याच्यातल्या छोट्या बाटल्या आल्या, मग हळूहळू अजून त्याच्यापेक्षा छोट्या साईजच्या बाटल्या आल्या किंवा पाऊचेस आले, हे सगळं हळूहळू त्याच्यामध्ये यायला सुरुवात झाली. आपण थोडंसं याच्या कमर्शियलायझेशनच्या विरोधी काहीतरी त्याच्यामध्ये, किंवा मी जे मगाशी म्हटलं ना की हे मी प्यायल्यानंतर हे या पाण्याचं किंवा उरलेल्याचं काय करणार, याच्याबद्दल जर माझ्या मनात शंका नसली ना तर मी ते उचलू नये इथपासून सुरुवात करायला लागेल. आणि ते थोडंसं कठीण आहे, पण आपण प्रयत्न करतोय त्याच्यासाठी. हाऊ कॅन वी कन्व्हिन्स पीपल चेंज देअर हॅबिट्स? बरेच शिकलेले लोक सुद्धा असं आजकाल करतात. बरोबर आहे, पण मला ठेचकाळल्याशिवाय मी बदलत नाही, हे सत्य आहे. पण ठेचकाळल्यानंतर जेव्हा माझ्या मनात प्रश्न येतो ना की मी काय करावं, म्हणजे मी जेव्हा चुकतो ना त्यावेळेला ठेचकाळतो कुठेतरी, त्या ठेचकाळल्यानंतर माझ्या मनात प्रश्न येतो की मी काय करावं, आणि ते काय करावं याचं उत्तर जर त्यावेळेला समाजामध्ये कोणी देत नसलं ना तर मी जुनी प्रॅक्टिस आहे ती तशी चालू ठेवतो. त्यामुळे आपण जे सांगत राहतो ते सांगत राहतो, की ऑल्टरनेटिव्ह सांगत राहतो, की पाणी नाही वापरायचं तर हे वापरा, अमुक एक XYZ गोष्ट करायची नाही तर दुसरी YZ गोष्ट करा, अशा स्वरूपाचं सांगत राहणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे म्हणून आम्ही जेव्हा, म्हणजे तुम्हाला छोटंसं एक उदाहरण देतो, ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा गणपतीच्या बाबतची मोहीम सुरू झाली त्यावेळेला सगळेजण असं म्हणत होते की POP नका वापरू, तुम्ही शाडूची माती वापरा. पण लोकांनी आम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात केली, शाडूची माती वापरली तर ती मूर्ती, मोठी मूर्ती इतकी जड होते की ती उचलताच येत नाही, मग त्याला ऑल्टरनेटिव्ह काय? म्हणून त्यावेळेला काही लोकांनी आपापल्या डोकं लढवून त्याच्यामध्ये कागदाचा पल्प घालायला सुरुवात केली, आणि कागदाच्या पल्पच्या मूर्ती या वजनाने हलक्या म्हणून त्या लोकांनी घ्यायला पण सुरुवात केली. कागदाचा पल्प आणि शाडूची माती याचे एकत्रितरित्या मिश्रण केल्यानंतर जे काय तयार होतं, ते तयार झालेलं मिश्रण ज्या वेळेला पाण्यामध्ये त्या मूर्तीचं विसर्जन होतं त्यावेळेला ते पाण्याला विषदायक आहे, कारण त्याच्यामध्ये असलेले सेल्युलोज फायबर पाण्यामध्ये पसरून त्याच्यानंतर ते सडतात पाण्यामध्ये. तुम्ही कुठल्याही कागदाच्या कारखान्याच्या आजूबाजूच्या पाण्याचं अनालिसिस करा, त्याच्यामध्ये सडलेलं पाणी असतं, कारण हे सगळे सेल्युलोज फायबर त्याच्यामध्ये सडतात. आणि त्यामुळे पाण्यामध्ये, म्हणजे अशा प्रकारच्या मूर्तीमध्ये सेल्युलोज फायबर घालायचे नाहीत, म्हणून मग आम्हाला अजून एक मोहीम चालवायला लागली की कागदाच्या पल्पच्या मूर्ती करू नका. अजूनही ती सक्सेसफुल झालेली नाही, परंतु आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतोय की कागदाचा पल्प हा कुठल्याही प्रकारे मूर्तीमध्ये घातला गेला नाही पाहिजे. तो प्लास्टर ऑफ पॅरिस पेक्षा काही वेळेला वाईट आहे, इतका त्याच्या टोकाचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून सोल्युशन पर्यावरणामध्ये तर नित्य नूतन आहे, माहितीये का. आपण शोधलेलं एक सोल्युशन हे काही दिवसांनी आपल्याला कळतं की ते हे बरोबर नाही, अजून याच्या पुढे एक पाऊल जायला पाहिजे. त्यामुळे सातत्याने चाललेली मोहीम चालू असल्याने सातत्याने एकमेकाला सांगणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये इन्क्विजिटिव्ह, माझ्या मनामध्ये एक बेसिक संकल्पना डेव्हलप झाली पाहिजे की मला ना पर्यावरणात्मक बदल माझ्यामध्ये करायचा आहे. मग दरवेळेला नवीन आव्हान येणार आहे, नवीन आव्हान मी आत्मसात करून मी बदलून दाखवणार आहे. अशा बदललेल्यांची फौज जेव्हा उभी राहील ना तेव्हा त्याच्याकडे बघून समाज हळूहळू परिवर्तित व्हायला लागेल. थोडंसं कठीण आहे पण चालू आहे, आमचे प्रयत्न नक्की चालू आहे. ललिता कोल्हरकर मॅम, तुमचा प्रश्न विचारा. मला ह्याबाबत मी एक स्वतः जी गोष्ट करते ती सांगावीशी वाटते. त्याच्यातही काही चुका असतील तर त्या सरांनी कृपया मला निदर्शनास आणाव्यात. बाहेर जाताना मी घरात तुम्हाला हव्या असो वा नसो छोट्या प्लास्टिकच्या बाटल्या येतातच, तर ती मी एक घेऊन जाते. मी मॉलला गेले, थिएटरला गेले तर त्या ह्याच्यात मी पाणी भरून घेऊन, कारण तिथे पाणी उपलब्ध असतं, मॉलमध्ये असतं, आपल्या बस स्टँडवर असतं, चांगलं पाणी उपलब्ध असतं. तर ते घेऊन मी त्या बाटलीत घेऊन मी ते पिते. म्हणजे जरी ती बाटली माझ्याकडे आली असली, कारण ती हलकी असते, मला स्टीलचा ग्लास वीस नेणं हे तेवढं सोयीचं नाही होत. तर त्याच्यामुळे मी हे करते. तर त्याच्यात काही दोष असले तर जरूर सांगावे. आणि दुसरं एक मला असं तुम्हाला आत्ताच्या चर्चेमध्ये मुद्दा मांडावासा वाटत होता. त्या म्हणाल्या कायदा करा, हा तर सोपा आहे, पण शेकडो कायदे तसे पडलेले आहेत. अहो सोसायट्यांमध्ये अजून आम्ही दिला करून ओला आणि सुका कचरा वेगळा, तरी शेवटी खाली गेल्यावर तो एकच झालेला असतो.
तर त्याच्यामुळे कायद्यापेक्षा हे प्रत्येकाने करायच्या गोष्टी आहेत. तिसरी मला येणारी अडचण की तंगूस वगैरे अशा सारख्या गोष्टी ज्या पॅकेजिंगला बांधून येतात तर ते खरोखर कुठे जाणार असं होतं. रद्दीवाला पण घेऊन ते बाजूला फेकतो. तर ड्राय वेस्ट कलेक्शनची जी मोहीम आहे ना ती अगदी मोठ्या स्तरावर आणि सहज अवेलेबल करायला पाहिजे. बरोबर. तर कितीही वाटलं म्हणजे मी त्या रद्दीवाल्याला देते तिकीट वगैरे सुद्धा अशी त्याच्यात टाकते. तो पुढे काय करतो मला माहित नाही बरोबर आहे. तर मला आपली मदत हवी आहे. Yes, yes. त्या बाटल्या जेव्हा तुम्ही म्हणालात ना सगळ्यात पहिल्या की अशा प्रकारच्या बाटल्या ज्या आधी तुमच्या घरी आलेल्या असतात त्या तुम्ही परत वापरता, तर ते वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचं आहे. कारण ते ठराविक काळाकरता पाणी त्याच्यामध्ये साठवण्यासाठी ती बाटली बनलेली आहे. त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये पाणी टाकलं गेलं किंवा पाण्याचं टेम्परेचर वाढलं किंवा पाणी जास्त वेळ राहिलं तर त्या प्लास्टिक मधल्या अनेक गोष्टी या त्याच्यामध्ये उतरून ते पाणी तुम्हाला प्यायला अयोग्य होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो बाटली ती वन टाइम यूज असते, ती एक टाइम यूज केल्यानंतर ती रिसायकलिंगला पाठवावी, ती अजिबात परत वापरू नये. चांगल्या प्लास्टिकची बाटली किंवा ग्लासची बाटली तुम्ही मार्केटमधनं विकत घेऊन ती तुम्ही परमनंट तुमच्या बरोबर बाळगू शकता, परंतु एकदा आलेली बाटली परत तुम्ही शक्यतो वापरू नये असं वैज्ञानिक दृष्ट्या सांगितलं जातं. तर ते पाळणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मग एकत्र आम्ही वेगळा केलेला कचरेवाला एकत्र करतो, तर याच्या वेळेला मी नेहमी असंच म्हणतो की आपण सगळ्यांचंच मन परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. तो जो गोळा करणारा, जो एकत्र करणारा माणूस आहे ना, त्याला तुम्ही 8, 10, 15 वेळा सांगून बघा, तो नक्की वेगळं करायला सुरुवात करेल. कारण तो तुम्हाला मानत असतो तुम्ही सगळे सुशिक्षित आहात म्हणून, तो काही वेळेला कमी शिकलेला असतो तुमच्यापेक्षा. त्यामुळे त्याला ते सांगायला किंवा कळायला जरा वेळ लागतो. पण तुम्ही जर निश्चितपणे आणि नीट पद्धतीने अत्यंत त्याचा कुठेही अवमान न करता सन्मानपूर्वक सांगायला जर सुरुवात केली ना, तर माझा अनुभव असा आहे की ती मुलं, ते सगळे लोक हे ऍक्सेप्ट करतात आणि ते तुम्ही सांगेल त्याप्रमाणे त्याच्या सिस्टीम मध्ये परिवर्तन करतात. आणि हे निश्चितपणे होतं, हे अनेक ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला असा पण अनुभव निश्चित येईल असं मला वाटतं. धन्यवाद. ओके, येस, खूप खूप धन्यवाद सर पुन्हा एकदा. कारण आपण ऑलमोस्ट आता शेवटाकडे आलेलो आहोत आपल्या सेशनच्या आणि आपण पुन्हा म्हणजे पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या सेशनला शुक्रवारी. तर त्याआधी थोड्या अजून 2-3 गोष्टी आहेत त्या मी सांगू इच्छिते. सर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आज सेशन मध्ये आल्याबद्दल. तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की 2 फेब्रुवारी म्हणजे पर्यावरण दिन जो एक होऊन गेला या महिन्यामध्ये, तो म्हणजे 2 फेब्रुवारीला होता आणि तो म्हणजे वर्ल्ड वेटलँड्स डे म्हणजे जागतिक पाणथळभूमी दिन. तर त्या जागतिक पाणथळभूमी दिनाची संकल्पना होती वेटलँड्स अँड ह्युमन वेलबिंग. आणि हा जो दिन आहे तो स्पेसिफिकली जेवढे आपल्या जगामध्ये पाणथळ भूमी आहेत म्हणजे वेटलँड्स आहेत त्यांच्या संवर्धनासाठी हा दिन साजरा केला जातो. आणि इराण देशातील रामसर या ठिकाणी 1971 मध्ये एक करार त्यांनी केला होता, ज्यामध्ये त्यांनी अशा काही पाणथळ भूमींना रामसर दर्जा दिला जाईल, कारण की तो रामसर या ठिकाणी झाला होता. म्हणून मग त्यांचे एक 9 निकष असतात. त्या निकषामध्ये तुमचं वेटलँड जर येत असेल तर त्या वेटलँडला रामसर वेटलँड म्हणून दर्जा दिला जातो. तर त्यासाठी आपण म्हणजे इन जनरल पूर्ण जगभरातल्या वेटलँडच्या कन्झर्वेशनसाठी हा दिवस साजरा केला जातो, वर्ल्ड वेटलँड्स डे 2 फेब्रुवारीला. तर असंच आपण प्रत्येक सेशनमध्ये वेगवेगळ्या पर्यावरण दिनांविषयी सुद्धा चर्चा करणार आहोत की अनेक पर्यावरण दिन आपल्या पूर्ण वर्षभरात साजरे केले जातात, त्याविषयी आपण चर्चा करत आहोत. त्यानंतर मी अजून एक सांगितलं होतं की तुम्हाला प्रत्येक सेशनच्या शेवटी काही प्रश्न विचारले जातील. तर त्या प्रश्नांची एक छोटी स्लाइड मी तुम्हाला दाखवते. ते प्रश्न तुम्ही फोटो काढून घेऊ शकता किंवा नोट डाऊन करू शकता. ज्यांना त्याच्यामध्ये ते भरून म्हणजे क्वेश्चन सोडून आम्हाला पाठवायचे आहेत ते नक्की आम्हाला पाठवू शकतात. 1-2 मिनिटांनी फक्त स्क्रीन शेअर करते. ते प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे पर्यावरण म्हणजे काय. त्यानंतर दुसरा आहे की तुमच्या घराजवळील एखादे जुने झाड तोडले जात आहे असे समजले तर तुम्ही काय कराल. तिसरा प्रश्न आहे तुमच्या घराजवळील तलावावर एखादा व्यक्ती पक्ष्यांना खायला देत असेल तर तुम्ही काय कराल. चौथा प्रश्न आहे की तुमच्या घरातील ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कशा प्रकारे करता. आणि 5वा पर्यावरणपूरक जीवनशैली अंमलात आणण्यासाठी तुम्ही कोणती सोपी कृती करू शकता. तर या 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही आम्हाला साधारण 1 ते 2 ओळींमध्ये खालच्या ईमेल आयडी वरती नक्की पाठवा, पर्यावरणदक्षता@gmail.com या ईमेल आयडी वरती आपलं नाव आणि तुम्ही कुठून, तुमची सिटी कुठली आहे ते, आणि या 5 प्रश्नांची उत्तरं आम्हाला नक्की पाठवून द्या.
हे प्रश्न मी पुन्हा एकदा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा पोस्ट करेन, म्हणजे ज्यांचे मिस झाले असतील त्यांना तिकडे ते पाहता येतील. यानंतर अजून एका गोष्टीविषयी मला एक आवाहन करायचं आहे, की आपल्यासोबत या इनिशिएटिव्हमध्ये ठाणे महानगरपालिका सुद्धा आहे. तर त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली आहे या विषयामध्ये. तर त्या स्पर्धेचं एक छोटं पोस्टर आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सर्व नक्की सहभागी होऊ शकता. तर त्यामध्ये एक पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा अशी एक स्पर्धा आहे आणि जनजागृती स्पर्धा, अशा 2 प्रकारच्या स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही जर गृहसंकुलामध्ये तुमची सोसायटी असेल किंवा तुमची एखादी शैक्षणिक संस्था असेल किंवा कॉलेज किंवा शाळा असेल किंवा तुम्ही एखाद्या म्हणजे हॉटेल, रुग्णालय, सरकारी कार्यालय असे सर्वजण त्या पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. तर हे पोस्टर सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ऑलरेडी आलेलं आहे. तर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही नक्की याच्याविषयी माहिती घेऊ शकता. आणि याची शेवटची तारीख आहे 29 फेब्रुवारी 2024. त्यानंतर दुसरी जी स्पर्धा आहे ती जनजागृती स्पर्धा. त्यामध्ये माहितीपट तुम्ही पाठवू शकता स्पर्धेसाठी किंवा पथनाट्य सुद्धा पाठवू शकता. माझी वसुंधरा अभियानाचा प्रसार अशी एक स्पर्धा आहे, ज्यामध्ये बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ प्रतिकृती तुम्ही तयार करू शकता किंवा माझी वसुंधरा अंतर्गत पंचतत्वांचे संवर्धन संदेश देणारं वर्किंग मॉडेल तुम्ही तयार करू शकता किंवा पर्यावरणाचा कुठलाही रक्षणाचा संदेश देणारा प्रतिकृती तयार करू शकता. तर यामध्ये या दोन्ही स्पर्धा सर्व ठाणेकरांसाठी खुल्या आहेत आणि यांची पारितोषिकं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेने ठरवलेली आहेत. तर आपण सर्वांनी नक्की या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. 29 फेब्रुवारीच्या आत तुम्ही नक्की या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. पुढच्या शुक्रवारी भेटणार आहोत म्हणजे 16 तारखेला. तर त्यावेळेला आपला विषय असेल की ओळख परिसंस्थांची, म्हणजे इकोसिस्टम्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रणोती खानोलकर. तर आपण नक्की पुढच्या शुक्रवारी सगळ्यांनी नक्की भेटूया आणि जास्तीत जास्त लोक या खुल्या पर्यावरण शाळेमध्ये सहभागी होतील असा आपण प्रयत्न करूया. तुम्ही सर्वांनी नक्की आज जे शिकलात ते होपफुली तुम्हाला सर्वांना नक्की आवडलं असेल. तर याचं नक्की आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या मित्रमैत्रिणी यांना नक्की या सर्वाविषयी तुम्ही सांगा, अशी सर्वांना विनंती. तर थँक्यू सो मच आणि पुढच्या वेळी आपण भेटूया पुढच्या शुक्रवारी 4 वाजता. धन्यवाद.